नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत थापूनवडी। तर याला काही ठिकाणी पाटवडी म्हणतात, पण आमच्या इकडे याला थापूनवडी म्हणतात आणि जास्त करून आषाढ महिन्यात केली जाते। आणि तुम्हाला माझा मासवडीचा व्हिडिओ खूप आवडला, मला तशी आशा आहे तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्की आवडेल। तर थापूनवडी बरोबर रस्सा केला जातो, तो रस्सा पण आपण करणार आहोत। तर चला तर मग आता सुरुवातीला ना सामान आपल्याला 2-3 वेळेस घ्यावं लागतं। सुरुवातीला आपण वडी करणार आहोत, मग त्याच्यासाठी वाटण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी कोथिंबीर, लसणाच्या काही 10-12 पाकळ्या, आता तुम्ही आवडीनुसार आपलं हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर त्याचं वाटण करून घेतलं आपण। आणि इथं 1 वाटी बेसन पीठ घेतले, कोथिंबीर आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे। कोथिंबीर बारीक कट करून घेतली, जिरे, मोहरी, हळद आणि मीठ घेतले। तर ह्यातलं खोबरं ना, निम्म खोबरं आपण आदनात टाकणार आहोत नंतर पिठात हे करताना आणि शिजताना, आणि निम्म खोबरं वरून टाकणार आहोत नंतर, आणि कोथिंबीर पण वरून टाकणार आहोत। तर फोडणीत टाकण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणीनं आपल्याला पीठ कालवायला घेतलेलं आहे। म्हणजे 1 वाटी बेसनाला 1.5 वाटी पाणी, प्रमाण लक्षात ठेवा, परफेक्ट प्रमाण होते। 1 वाटी बेसन पीठ असेल तर 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी फोडणी टाकायचं गरम करायला, आणि 1 वाटी आहे ना ते आपण बेसन पीठ त्याच्यात कालवून घ्यायचं। तुम्ही तसं पण बेसन पीठ टाकू शकता आदनातच, पण त्याने काय होतं, गाठी होण्याची शक्यता असते, मग रिस्क कशाला घ्यायची ना। आता ज्यांना सवय आहे त्यांना ते येतं, आणि ते ना बेसन पीठ जरासं ना मोठं दळून आणलेलं असलं का नाही, मग त्याचं गाठी होत नाहीत। पण हे ना बारीक पीठ दळून आणलेलं आहे, मग ते गाठी होतील म्हणून असं मिक्स करून घ्यायचं 1 वाटी पाण्यात। तर 1 वाटी पाण्यातलं ना थोडंसं 1-2 चमचे पाणी ठेवायचं, तसंच नंतर पातेला आपल्याला इसळून टाकण्यासाठी त्यातलंच ठेवलं आहे मी, दुसरं घेतलेलं नाही, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं हे होणी बिघडूनी म्हणून, चुकुनी म्हणून। तर आता ना आपण तेल गरम करायला ठेवले आणि त्याच्यात ना आता मोहरी टाकू। मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकू, आणि जे आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता पण घेतला, आणि हिरवी मिरची, लसण ह्याचं जे वाटण केलेलं आहे का ते वाटण टाकूया। जिरे फुलले की आपले ते वाटण पण चांगलं तेलात परतायचं 1 मिनिटभर, म्हणजे हे मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जावा म्हणून। तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही हिंग पण फोडणीत टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता हिंग। एक बारीक गॅसवर मिनिटभर परतलं की नाही की नंतर आपण त्याच्यात हळद आणि जे आपण पाणी घेतलेले ना अर्धी वाटी, ते अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया आपण। आणि मी ना खोबरं खिसून घेतले। आता कसं ना, मला वेळ नव्हता, तुकडे करून टाकले तरी चालते किंवा नाही टाकलं तरी चालते ह्याच्यात। आता शिजताना आपण त्याच्यात खोबरं, कारण वरून डेकोरेशनसाठी टाकलं तरी चालते, पण मी होतं शिल्लक म्हणून टाकलं। पण ते काय होतं, नंतर वडी कट करताना मध्ये येतं ना, मग ती व्यवस्थित वडी कट करावी लागते। खोबरं असे त्याच्यात येतं, ते खिसलेलं खोबरं असतं ना, कट करताना मध्ये येतं, पण टाकलं मी। नंतर कट करायला जरा जपून कट करायच्या, म्हणजे वडी कट होत नाही आपली, तुटत नाही। तर असे तुकडे टाकले तरी ते तुकडे छान लागतात असे खाताना वडीत आलेले। तर मी मीठ टाकलं, ते खोबरं टाकलं, त्याला थोडी उकळी फुटलवणी झाली की आपण जे कालून ठेवलेलं बेसन पीठ आहे का ते बेसन पीठ टाकलं, आणि बेसन पीठ एका हाताने वतायचं आणि एका हाताने सतत हलवीत राहायचं। गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही, आणि ह्याला सतत हलवायचं, नाहीतर गाठी होतात ह्या स्टेजला, म्हणून त्याला सतत हलवीत राहायचं। आणि ती थोडंसं पाणी ठेवलं होतं का आपण, 1 चमच्याभर पोहे खायच्या चमच्याने ते टाकून ते इसवून घेतलं पातेलं त्याच्यात। आणि आता ते सतत हलवीत राहायचं, 4-5 मिनटं हलवलं तरी चालते, आणि म्हणजे घट्ट होस तर तसं काही टायमिंग नाही त्याचं, कारण पीठ कमी जास्त असल्यास वेळ पण कमी जास्त लागू शकतो। तर असं थोडंसं घट्ट होतं आलं का नाही की बंद करायचं, हलवायचं। तर तुम्ही ना, तुमच्याकडे तर नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही घ्या, म्हणजे अजिबात खाली चिटकणार नाही। नसले तरी काही हरकत नाही, कारण आपलं अजिबात चिटकत नाही, थोडंसं चिटकतं, पण ते पण आपण रश्श्यासाठी नंतर वापरतो, आपला रस्सा घट्टसर व्हावा म्हणून, म्हणजे त्याच्यामुळे वाटोळं काही होत नाही। पण हलवण्याची सारखं मेहनत घ्यावी लागते चिटकुनी खाली म्हणून। आणि त्यात कढई पण पातळ आहे जरा माझी। आता जरा घट्ट होत आले, थोडंसं आणखीन जरा हे झालं की नंतर मग झाकण टाकून ठेवते त्याच्यावर। गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही, वेळ लागला तरी। वाटलंच थोडासा मीडियम करा नंतर तुम्हाला हवं असेल तर।
तर आता झालं आहे. आता मी ना ह्याला झाकून ठेवते असंच, म्हणजे नंतर वाफेवर आणखीन ते घट्ट होते गोळा. एक 3 ते 4 मिनटाची वाफ द्यायची, जास्त नाही. तर तुम्ही आता कलर पाहू शकता याचा, आणि नंतर वाफ दिल्यास त्याचा कलर पहा थोडा चेंज होतो, म्हणजे आपल्याला कळतं चांगली दणदणीची वाफ त्याला बसली ती. तर आता झाकण टाकते आणि एक 3-4 मिनटाची वाफ देते बारीक गॅसवर. तोपर्यंत ते 3-4 मिनटं त्याला वेळ येतोपर्यंत ज्या ताटावर आपल्याला वडी थापायची ना, त्या ताटाला तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकत नाही. आणि वाटलं सगळं सुरुवातीला ना खूप गरम असतं, हाताला चटके बसतात, म्हणून सुरुवातीला ह्यानी आपल्या वाटीच्या किंवा फुलपात्र असतं का त्याच्या बुडाला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकत नाही. त्याला जरा गरम गरम असल्यास चिटकतं तरी पण त्याला पण लावून घ्यायचं, तरी पण त्याला तेल थोडंसं. आणि ज्या सुरीनं कट करायचं त्याला पण तेल लावून घ्यायचं थोडं, कारण नंतर लगेच गरम ह्याच्यात टाकायचं, नाही तर ते थंड झालं की सेट होत नाही वडी नंतर. तर त्याचा हाताने थापतात म्हणून त्याला थापून वडी म्हणतात. काय की तुम्ही कलर पाहू शकता, कलर चेंज झाला आहे मगापेक्षा आता थोडा, असं म्हणजे शिजलेलं लगेच ओळखू येतं, आणि खाली आपला अजिबात चिटकलेलं नाही आहे. तर मी आता गॅस बंद केला लगेच, आणि आता गरम गरम आहे ना तोपर्यंत पटकन या ताटावर टाकून घेते. थोडं खाली चिटकल्याला राहिलं तर राहू द्या. नंतर त्यात पाणी आपण गरम करायला, रश्श्याला याच कढईत आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत, म्हणजे आपला रस्सा आहे ना असा दाटसर घट्ट होतोच. त्यात थोडंसं असतं ना आपलं बेसन पीठ त्याच्यामुळं, आणि चविष्ट पण लागतं, ते वाटोळ पण होत नाही, वाया पण जात नाही ते. तर मग ते होता वेळी एवढं काढून घेतलं, तर थोडंसं त्याला चिटकले आहे, तुम्ही पाहू शकता. तर राहून देते ते तसंच. आधी हे गरम गरम आहे तोपर्यंत ह्याला थापून घेते. तर सुरुवातीला वाटीनं थापायचं 1 मिनिटभर, म्हणजे जरा त्याची वाफ जाऊस तर, आणि नंतर हाताने थापायचं. तर असं थापतात म्हणून बहुतेक त्याला थापून वडी म्हणतात, काही ठिकाणी त्याला पाटवडी म्हणतात. आता नावं वेगळी राहतात, पण तीच टेस्ट आणि तीच पद्धत राहती, जरा पद्धत कुठं चेंज राहती थोडीशी. तर असं वाटीच्या साह्याने त्याला हे केलं की नंतर मी हाताला थोडंसं तेल लावून घेते, गरम आहे चटका बसून, हाताने नंतर आणि जरा कोमट आहे तोपर्यंतच त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकायचा, आणि ते पण हाताने असं त्याला थापल्यावणी करायचं, म्हणजे ते निष्ठुनी नंतर आणि त्याला चिटकून बसावं म्हणून. आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंत त्याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या, आणि थंड झाल्यास काढायच्या. लगेच 10 मिनटात थंड होते, जास्त वेळ लागत नाही त्याला. आपण ते थंड रस्सा करूस तरच फक्त ठेवणार आहोत 10 मिनटंच फक्त. आता कट करून घेऊ आधी वड्या, आणि असे पाडून त्याला आणि ताट असं साईडला ठेवू आपण, आणि आता रस्सा करून घेऊ. तर रश्श्याची तयारी करून घेऊ आता. तर कोमट आहे तोपर्यंतच वड्या आपल्याला लगेच निघायला लागल्यात. मी तुम्हाला दाखवते, अजिबात चिटकलं नाही ना काय नाही साईडच्या, पण साईडचं लवकर थंड होतं त्याच्यामुळे ते निघाले. मधलं थोडं गरम असेल, तुटेल म्हणून मी राहून दिले 10-5-10 मिनिटांनी काय होईल म्हणून. आणि त्या कढईत आपण पाणी टाकले, आणि आता हे असंच पाणी गरम करायला ठेवूया. मोठ्या ग्लासाने 1 ग्लासभर असेल अंदाजेच घेतले. आणि आता इथं कोथिंबीर, कढीपत्ता, लसण आणि खोबरे ना त्याचं वाटण करून घेणार आहोत. भाजायची वगैरे काही आवश्यकता नाही, असंच घ्यायचं. तुम्ही भाजून घ्यायचं असलं तर घेऊ शकता. तुम्ही वाटण करून घेतलं आहे. कढीपत्ता तसा फोडणीला टाकला तरी चालेल, पण कढीपत्ता नंतर बाजूला काढून टाकतात म्हणून मी असं वाटणात टाकते, म्हणजे ते काय काढू शकत नाहीत. आणि दुसरं साहित्य मीठ घेतलं आहे, धने घेतले, मोहरी घेतली, जिरे घेतले, धने जिऱ्याची पूड घेतली, हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळं तिखट आपण घरी बनवलेला, आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे.
तर इथं कढई गरम झाली, त्यात तेल टाकले 1-2 पळ्या. ते गरम झालं की त्यात मोहरी टाकू, मोहरी तडतडली की जिरे टाकू. जिरे फुलले की जे वाटण करून घेतले ना खोबऱ्याचं ते वाटण टाकू. आणि ते वाटण ना चांगलं 1-1.5 ते 2 मिनटं चांगलं परतायचं, त्याचा कच्चेपणा जाऊस तर. आता लसणाचा ह्याचा आपण ते सुरुवातीला भाजून घेतलं नव्हतं ना, त्याच्यामुळे चांगलं परतायचं त्याला बारीक गॅसवर. गॅस मोठा नाही करायचा आणि सतत त्याला हलवीत असं परतून घ्यायचं त्याला चांगलं. आता चांगलं परतलं 1 मिनिटभर ह्याला. आता याच्यात आपण जे आपले मसाले घेतलेत का कोरडे, ते मसाले टाकूया आपण आता याच्यात. तर कांदा लसूण मसाला, नंतर हळद किंचितशी थोडीशी टाकायची, गरम मसाला थोडाच टाकला आहे, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट म्हणजे असं जरा तरी यावी म्हणून थोडंसं लाल तिखट टाकले, आणि आपले घरी बनवलेलं काळं तिखट. ह्याला चांगलं परतून घेऊ आपण. मसाले तेलात आपले 1 मिनिटभर. आणि आता ते जे गरम करायला पाणी ठेवलं आहे का आपण, ते पाणी सर्व काही टाकून घेणार आहोत. खालचं ते त्याने घट्टपणा येतो जे वडीचं मिश्रण आहे त्याच्यामुळं, आणि टेस्ट पण छान लागते म्हणून ते सर्व टाकायचं. आणि मीठ टाकायचं आता चवीनुसार, आणि उकळी येऊन द्यायची. झाला रस्सा पण आपला तयार. तोपर्यंत वडी पण इकडं थंड झाली आपली, ती पण आता काढून घेऊ आपण ताटात एका डिशमध्ये. तर असा घट्टपणा बरं आहे आपल्या रश्श्याला, जास्त पण घट्ट नाही, पातळच रस्सा छान लागतो. त्यात वडी टाकून खाल्ली जाते भाकरीबरोबर, तर खूप छान लागते. पण आता मी चपात्याच केल्या आज, भाकरी असल्यास तर खूप मस्त लागते रस्सा भाकरी आणि ती वडी. तर उकळी फुटली आता, त्याला आता गॅस बंद करू आपण. तुम्ही पाहू शकता तरी पण खूप छान आली. आता वडी पण काढून घेऊ आपण, थंड झाली. तर हे असं ना आपण ते खोबरं खिसून आदनात टाकलं होतं ना, त्याच्यामुळं ते कट करताना असं प्रत्येक वेळेस सुरी लावावी लागते अशी आडव्या साईडला, नाहीतर मग ती तुकडा पडेल. ती अशी साईडला येते ना ते खोबरं खिसलेलं, त्याच्यामुळं. मग त्याऐवजी तुम्ही असे तुकडे करून टाकले तरी छान लागतील, छोटे छोटे तुकडे. पण वेळ नव्हता तेवढा, खिसलेलं खोबरं रेडीमेड होतं आधीच मी खिसून ठेवीत असते असं एका भरणीत, म्हणजे असं कधी पण वापरता येतं म्हणून 1-8 दिवसाचं खिसून ठेवायचं. तर मग आपली वडी झाली तयार, तुम्ही पाहू शकता. अजिबात खाली चिटकली नाही, काय नाही, एकदम मऊ झाली, खूप छान टेस्टला पण. मग कशी वाटली ही वडी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.